काल मध्यरात्री काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. ते फोटो पाहून अंगावर शहारे आले. काळजात धस्स झालं आणि तळपायाची आग मस्तकात गेली. त्या गोष्टी आपण गेले 3 महिने फक्त ऐकत होतो, त्या एकदम डोळ्यासमोर आल्यात. आणि आता प्रश्न हा पडलाय, की का एका निष्पाप जीवाची हत्या एवढ्या क्रूर पद्धतीने करण्यात आली? त्यांची नक्की काय चूक होती? आणि जर चूक होती, तर ती एवढी मोठी होती का? की त्यांना एवढ्या अमानवीय पद्धतीने मारून त्यांच्यावर लघवी करण्यात आली? हे सगळे प्रश्न गेले 12 तास अख्ख्या महाराष्ट्राला पडत आहेत. धनंजय मुंडेंनी आता राजीनामा तर दिलाय, पण तो राजीनामा द्यायला खूप वेळ लागला. फडणवीसांना राजीनामा मागायला वेळ लागला. आणि हे सगळे पुरावे पाहता गरज राजीनाम्याची नाही, तर बडतर्फीची होती. विशेष गोष्ट जी महाराष्ट्राला लक्षात घ्यायला हवी आहे ती ही आहे, की वाल्मिक कराडला पोलिसांनी पकडले नाही, तर त्यांनी सरेंडर केले. आणि धनंजय मुंडेंनी सुद्धा त्यांना बडतर्फ केले नाही, त्यांनी राजीनामा दिलाय. जनतेचे मत तुमच्या विरोधात गेल्यावर जर हे निर्णय घेतले जात असतील, तर ते नैतिकतेच्या आधारावर घेतले गेलेले नाही आहेत. तर हातात पर्याय काही उरला नाहीये, दुसरं काय करणार? म्हणून घेतले गेले आहेत, हे स्पष्ट दिसतंय. आता अजित अजित पवारांच्या गटामुळे फडणवीस गोत्यात आले आहेत का? हा एक मोठा प्रश्न आहे. आणि आता याचे पडसाद विधान परिषदेवरती उमटणार आहेत. करुणा मुंडेंनी तर ही मागणी केली आहे, की ज्या प्रकारे आरोपींनी देशमुखांवर लघवी केली, त्याच पद्धतीने सगळ्या आरोपींना चौकात उभं करून त्यांच्यावर लघवी केली जावी. ही अशी वेळ महाराष्ट्रावर काय येते? महाराष्ट्राचं राजकारण इतकं गढूळ कधी झालं? फडणवीस आता दुसऱ्यांच्या चुकीची शिक्षा भोगणार आहेत का? प्रश्न खूप आहेत, उत्तरं नाही. मी आशिष जाधव, संविधान वार्ता, मुंबई.